नमस्कार, बॉक्स ऑफिस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सणासुदीचे दिवस जवळ आले की असं म्हणतात की सगळ्या मार्केटमध्ये वातावरण तापलेलं असतं। असं म्हणतात सुगीचे दिवस असतात सगळ्या मार्केटसाठी। आता बॉलिवूड असेल, हॉलिवूड असेल किंवा आपली मराठी इंडस्ट्री असेल, हे सुद्धा एक फिल्मी मार्केटच आहे। त्यामुळे या मार्केटमध्ये सुद्धा आता हळूहळू सुगीचे दिवस येत आहेत, म्हणजेच मोठमोठे सिनेमे येत आहेत। त्याची सुरुवात आपण असं म्हणू शकतो की या आठवड्यापासून झालेली। राजवाडे अँड सन्स या आठवड्यात रिलीज झालाय मराठीतला मोठा सिनेमा, मल्टी स्टारर सिनेमा। हा सिनेमा कसा आहे हे सुद्धा आपण जाणून घेणारच आहोत, पण त्याचबरोबर या आठवड्यात रिलीज झालेल्या इतर सिनेमांबद्दल सुद्धा बोलणार आहोत। सुरुवातीला राजवाडे अँड सन्स। 2 महिन्यांपूर्वी डबल सीट हा सिनेमा रिलीज झाला होता। मध्यमवर्गीयांच्या मनात असलेल्या आशा आकांक्षा त्यामध्ये मांडलेल्या होत्या। आता 2 महिन्यानंतर आलेला आहे राजवाडे अँड सन्स। तसा डबल सीटचा आणि राजवाडे अँड सन्सचा काहीही संबंध नाही, पण दोन्ही सिनेमे एका कुटुंबाची गोष्ट सांगतात। एकत्र कुटुंबाची ओढ असणं हे बरोबर आहे, पण म्हणून आपल्या माणसांना बांधून ठेवणं हे बरोबर नाही। डबल सीटमध्ये साधारण तसा आशय होता। अशीच आधुनिक समज आपल्या आधुनिक समाजात यावी हा विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सचिन कुंडलकरनं राजवाडे अँड सन्स आणलेला आहे। एकत्र कुटुंब पद्धतीवर आजवर अनेक सिनेमे आले, पण हा बदलत्या एकत्र कुटुंबाचा सिनेमा आहे। शहर बदलतंय, सुखाच्या कल्पना बदलतायत, नाती बदलत चाललेली आहेत आणि आसपास हा असा भरमसाठ बदल होत असताना एका बिझनेस फॅमिलीमध्ये त्याचे काय काय पडसाद उमटतायत त्याचं अगदी खरं चित्र सचिन कुंडलकरनं या सिनेमात उभं केलंय। राजवाडे अँड सन्सचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणी नायक नाही, कोणी खलनायक नाही। एरवी अशा फॅमिली सागामध्ये उगाच हेवेदावे, वादावादी, संशय घेणं असे अनेक टिपिकल प्रकार असतात। त्यांना फाटा देऊन सचिन कुंडलकर अँड टीमनं एक सुरेख सिनेमा आजच्या काळातला तयार केलेला आहे। I can't wait to shift there. Total Roy. बबलगम पैसे साठू नको रे। हिचं राजवाडे डॉग पैसे साठायला आवडतात त्याला। लग्न वगैरे झालंय की नाही, मुलं बाळ? आमच्याकडे सगळ्या मुलांना फॅमिली बिझनेस मध्येच यावं लागतं, म्हणून म्हणत होतो नोकरांच्या हाती शिफ्टिंगचं काम नका देऊ। हरवले असते की नाही हे फोटो? हो, ड्युअलिटी राजस, एकापेक्षा जास्त। अरे एकापेक्षा जास्त असण्यातच मजा आहे। एलओएल म्हणजे काय ग? आणि फेसबुक नको सांगूस हा, हे ऍड कर। कुटुंब प्रमुख रमेश राजवाडे यांनी आपल्या कडक शिस्तीनं संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवलं। हे कुटुंब ज्या वडिलोपार्जित वाड्यात राहत होतं तो वाडा पाडून त्या जागी एक भव्य टॉवर उभा राहणार आहे। रमेश राजवाडे यांनीच ही सगळी योजना केली आहे। नवा टॉवर उभा राहीपर्यंत बिल्डरने दुसऱ्या एका अपार्टमेंटमध्ये 4 मोठ्या फ्लॅटमध्ये काही जागा दिली आहे। या जागेमध्ये ही मंडळी राहायला आली आहे। सिनेमा इथून सुरू होतो। वाड्यामध्ये एकत्र राहणारे हे राजवाडे कुटुंब 4 वेगळ्या फ्लॅटमध्ये राहायला आल्यावर काय धमाल येते, काय काय नवीन घडतं, त्यातून काय काय बिघडतं, कोणती नवी रहस्य उलगडतात आणि सगळ्यातून हीच राजवाडे फॅमिली कशी आणखी जवळ येते असं प्रत्येक पिढीला आवडेल असा प्रवास या सिनेमात आहे। मोठ्या पिढीची शिस्त आहे, मधल्या पिढीचा आज्ञाधारकपणा आहे आणि तरुण पिढीची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची तगमग आहे। या 3 पातळ्यांवरची ही गोष्ट। यामध्ये मेलोड्रामा नाही, जे जसं घडतं अगदी तसंच पडद्यावर दिसतं आणि म्हणूनच ही मांडणी आपल्याला आवडून जाते। आपण सगळे एक मोठं आनंदी कुटुंब आहात। कुटुंबातील सगळ्या लोकांवर तुमचं जीवापाड प्रेम आणि विश्वास आहे। मग हा गेम आत्तासाठी एकदम परफेक्ट आहे। इट्स अ ट्रस्ट गेम। कोणीतरी बेबी नावाची मुलगी होती, तिला दुसऱ्या बेबीची आठवण येत होती आणि श्वेता तुझं आणि त्या तुषारचं सेटिंग करणं चाललंय आजोबा। हे एक मिनिट, आपल्या होर्डिंग पाशी जरा गाडी थांबव। आपल्या जाहिरातीसाठी एक मॉडेल बघायला हवी। सोपं वाटलं का तुला? तिथे वापरून घेतात मुलींना मुंबईत। आई तू घाबरून लवकर लग्न करून बसलीस, लाज नाही वाटत? मला कुटुंब घट्ट एकत्र टिकवायचं आहे आणि मी ते टिकवणार। आमचे 6 मिस्ड कॉल्स दिसले नाहीत तुला? फ्लॅटमध्ये आल्यावर स्वतःच्या खोल्या मिळाल्यात तर लगेच इंग्लिश सिनेमातल्यासारखे वागू नका। तुझ्या लक्षात राजवाडे अँड सन्स मध्ये सर्वात भावणारी गोष्ट म्हणजे या कुटुंबात एकमेकांशी असलेली त्यांची केमिस्ट्री। भावंड असतील किंवा मामा भाचरं असतील, नात्यांचा हा जिव्हाळा खरंच आवडून जाईल असाच आहे।
जेवढी चांगली गोष्ट आहे, जेवढं चांगलं दिग्दर्शन आहे, तांत्रिक बाजू सुद्धा तितकीच छान जमलेली आहे. कागदावर उमटलेली भव्यता कॅमेराबद्ध करताना कुठेही भपका वाटणार नाही याची काळजी घेतलेली जाणवते. अभिनयाची बाजू तर भक्कम आहेच. मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर आणि अतुल कुलकर्णी हे पहिल्यांदाच एकत्र आलेत, त्यामुळे मधल्या पिढीची बाजू भक्कम झालेली आहे. सचिनच्या बहुतेक सगळ्या सिनेमामध्ये दिसणाऱ्या ज्योती सुभाष याही सिनेमात आहेत. सिनियर पिढीची तगमग आणि व्याकुळता दाखवताना आपण अभिनयात का सिनियर आहोत हे त्यांनी दाखवून दिलंय. सतीश आळेकर मोठ्या भूमिकेत मस्त भारदस्त वाटतात. कुटुंबावर पकड ठेवणाऱ्या कुटुंब प्रमुखाची भूमिका त्यांनी उत्तमच वठवली. ज्युनियर्समध्ये सिद्धार्थ मेनन, आलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले यांनी मस्त भाव खाऊन घेतलाय आणि अभिनय सुद्धा चांगला केलेला आहे. पण यामध्ये अभिनयाची जुगलबंदी वगैरे नाहीये. प्रत्येक जण आपापलं काम अगदी समरसून, समजून घेऊन, मनापासून करतो आणि म्हणूनच हा सिनेमा सगळ्या बाबतीत जमून आलेला असं अगदी म्हणता येईल. मग यातली गाणी असतील, ती गाणी ज्यांनी लिहिलेली आहेत त्याचे शब्द असतील, हा सगळा माहोल जो आहे तो एकदम मस्तपैकी जमून आलेला आहे. मी एक माणूस नाही, मी दोन माणसं आहे. दोन माणसं? फॅन्टास्टिक कल्ला करूया वाड्यावर. माझ्या खूप चीप फॅन्टसीज राहिल्या. पूर्वजांची लफडी आणि करप्शन स्वाहा. म्हणजे काय, फॅमिली बिझनेस आहे म्हणून सगळ्यांनी तेच करायचं पिढ्यानपिढ्या. लवकर लग्न करून मी चूक केली ना. नुसती बसून रडू नकोस, बोल. लाज वाटायला पाहिजे. आम्ही एका प्रकारचं आयुष्य जगणारी मराठी माणसं आहोत. आम्हाला बदलता येणार नाही. तर हा राजवाडे अँड सन्स सिनेमा पाहून तुमचे किती रुपये वसूल होतील? सचिन कुंडलकर गेल्या वर्षी हॅपी जर्नी, या वर्षी राजवाडे अँड सन्स. मोठ्या कुटुंबाची गोष्ट पहिल्यांदाच सचिन कुंडलकर याने तयार केलेली आहे. हा सिनेमा बघून तुमचे 100 पैकी 80 रुपये नक्कीच वसूल होतील.